तर आलो भावा, गाडीची अमावस्या पूजा चालल्या भावानो. आणि गाडीची पूजा कोण करायला लागले माहितीये का? तर आपलं 15 वर्ष झालं जिथं आपण फर्निचर कारखान्यात आपण माल भरून जातोय ना इकडे तिकडं, तर तो मालक आहे आणि मालकाचा दोस्तच मॅनेजर आहे. आणि हा मॅनेजर आहे भावा. 15 वर्षात आज पहिल्यांदा गाडीची आपल्या पूजा केली. काय विषय नाही, आता म्हटलं पूजा केली म्हटल्यानंतर आता गाडी भरायला लागत्या, कारण 30 दिवस कंटिन्यू गाडी चाललीच पाहिजे. म्हणून म्हटलं आता काय तुम्ही लावताय नियोजन तर लावा, म्हणून जरा लोकल का होईना भरली गाडी. मग इचलकरंजीची आता म्हटलं चला गाडी बिडी घेतली भरून, आता जाऊ म्हटलं घरी. आता सकाळी लवकर उठून जायचं होतं, मग काय सकाळी उठलो आणि जरा सकाळी उठताना जरा झाला उशीर. आता उशीर झाला म्हटलं असू दे, जरा बघावं इकडे तिकडे, बघितलं काय डिले झाले का, काय विषय नाही. मग चला म्हटलं आता निघूया. मग पुढं आल्यानंतर सगळा आपल्याला मोकळा रोड दिसला. सकाळची वेळ होती, लय गाड्या नव्हत्या, 7 सव्वा 7 वाजलेले. आलो डायरेक्ट पार्टीच्या दारात, गाडी बिडी घेतली खाली करून. तोपर्यंत आपल्याला इचलकरंजीची सगळी भाऊबंद आलेली भेटायला. आशपापिशा सगळी जण होती. मग घेतला त्यांच्यावर नाश्ता करून. आणि भावानो लय भारी नाश्ता होता. यो नाथ ब्रह्मा इडलीवाला खतरनाक आहे. इडली वडा येऊ मस्त लागला. हाणलं दाबून. आलो भावांचा व्हिडिओ घेतला काढून. आता म्हटलं चला निघूया. आणि आशपाक बसला आपल्या गाडीत बसला आणि त्याला उतरायचं होतं पुढं जरा सिग्नलवर छोटा हत्तीवाला पडला. काय विषय झालेला काय माहित. तर भाऊ येऊ उतरला आपल्या गाडीत आणि त्याची गाडी ढकलून जरा साईडला घेतली. तोपर्यंत गाडी झाली चालू. तर असंच एकमेकाला मदत करत जावं. मग आलो डायरेक्ट टोल नाक्याच्या अलीकडे आपल्या भावाचं दुकान आहे. भावानं मस्तपैकी चिल्ड पाणी बिनी मिळतं आणि अगरबत्ती नादच नाही हो, 100 बडकर 1 अगरबत्ती आहेत. तर इथं थांबला तर कधी तर भावानं भेट द्या भावाच्या दुकानाला. किनीचा टोल पास केला आणि गावला आपल्याला सुप्रीत. चाललेला अद्रक लोडिंग करायला, सिस्टम पार देंगे भाऊंच्या पुढे चाललेला. चल म्हटलं भावा आता कराडपर्यंत हाय संघ. मग काय भावाचा घेतला व्हिडिओ एक मस्त पैकी. चल म्हटलं आता पुढे तू जा, कारण की मला पण जाऊन कारखान्यात गाडी भरायची होती. कारण की आता मालकच बोललेला ना की 30 दिवस गाडी आपली चालली पाहिजे. म्हटलं ये गाडी आज पण लोडिंग करूया. म्हणून भावांनो घेतली गाडी भरून. आणि आता कुठली गाडी भरली ती आपल्याला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. तर भावांनो खतरनाक ब्लॉग असणार आहे भावांनो, तर जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.